हा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, छत्रपती संभाजीनगर. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभडी तालुका कन्नड या गावी आलो असता या गावचे प्रथम नागरिक व आमचे जवळचे मित्र, आमचे मार्गदर्शक मान्य श्री दिनकर दादा खरात पाटील आज यांच्यासोबत आम्ही जोडलो आहोत. या प्रसंगी आमच्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब, मान्य श्री मनोज खरात पाटील. आज या ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक व मित्र मान्य श्री खरात पाटील हे जांभडी गावचे सरपंच आहे आणि जांभडी गावच्या सरपंचाच्या माध्यमातून यांनी ज्या पद्धतीनं जांभडी गावाचं विकासाच्या दृष्टिकोनातून जे पावलं उचलले त्या पद्धतीने जांभडी गावाचा विकास झालेला आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपण जांभडी गावचे सरपंच आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला असं ही प्रेरणा कशी जागृत झाली बा आपल्याला उद्योगपती आपण आहात, पण मग राजकीय हालचालीच्या माध्यमातून जांभडी गावाचा आपल्याला असं कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही ते घेतलं? नाही, काय होतं वानखेडे साहेब, की आपण आजूबाजूच्या गावामध्ये काम करत होतो आम्ही, आणि त्या गावामध्ये काम करताना असा एक विचार आला की आपण बाजूच्या गावामध्ये तर खूप काही प्रोग्रेसची कामं करतोय, पण हेच जर आपण आपल्या गावासाठी देऊ शकलो तर खूप काही आपल्या गावाची प्रगती होईल. आमच्या गावात जर कमीत कमी 4 लागून वाड्या आहे. त्या वाड्यांवरती रस्ते अभावी इतक्या दुर्मिळ झालेल्या होत्या त्या की त्यांना दवाखान्यात पोहोचणं सुद्धा अवघड होतं. जर एखादा माणूस आजारी पडला तर तो म्हणजे मरण पावत होता, त्याला ते दवाखान्यापर्यंत सुद्धा आणू शकत नव्हते. किंवा एखादा डिलिव्हरी केस असेल की कोणती आपत्ती असेल तर महाकाळाचा असेल तर त्यांना गावापर्यंत कनेक्ट होण्याची खूप हे होत होतं, ते परेशानी होत होती. ते आम्ही तो एक विचार मनात घेतला आणि पूर्ण गावातील वाड्या वस्त्या जोडण्याचा हा एक संकल्प मनात ठेवला की आपण जर हे काम केलं तर आपण त्या पदाला काहीतरी साजेसे बनवू. हा एक प्रेरणा आपल्या मनात ठेवली आपण. अतिशय सुंदर कल्पना. की खरात फॅमिली अतिशय हुशार आणि प्रेमळ, माणुसकी, आपुलकी या सगळ्या गोष्टी खरात फॅमिलीचे सर्व मेंबर पाळतात. त्यातल्या त्यात आमचे मार्गदर्शक व सरपंच जांभडी गावचे मान्य श्री दिनकर दादा पाटील यांचा आशीर्वाद आमच्या डॉक्टर हमेशा राहिला. जरी ब्रॉडकास्ट असला पण त्यांच्यातून काही शिकायचं असतं, शिकायला भेटलं ते आमचे गुरुच असतात. दादाकडून मला सादगी शिकायला भेटली, आपुलकी, मान सन्मान शिकायला भेटला. आणि तो शिकणं फक्त शिकू शकतो, तो कुठल्या बाजारात आपण विकत घेऊ शकत नाही. तर दादा, आज आपण जांभडी गावाची किती लोकसंख्या आहे, किती मतदार आहे आणि किती तुमचे मेंबर आहे, आता अजून आणखी काय काय त्याच्यावर तुम्ही करणार आहात? आमच्या गावचे मतदान आहे 2150 आणि गावची लोकसंख्या येईल म्हणजे ही जे मतदार आहे हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. पण आताची जनगणना जर झाली तर 4000 लोकसंख्येने येईल आमची नक्कीच. आणि आता आमच्या गावची संख्या आहे म्हणजे जनतेतून मी निवडून आलेलो आहे. तर 9+10 सरपंच आहे. तर जेव्हा निवडणूक झाली तेव्हा लोकांना एवढी अपेक्षा होती की हे काहीतरी करू शकता गावासाठी. तर आमच्या गावात टोटल मतदान झालं होतं 1860. त्यापैकी मला एकट्याला पडलेलं 1060 आणि 860 मध्ये बाकी अदर 3 लोक होते. म्हणजे एवढा मोठा डिफरन्स ठेवला तर ते जिल्हा अधिकाऱ्याने दखल घेतली की एवढ्या मोठ्या फरकानं, कारण सरपंचाची आणि याची निवडणूक जी होत असती तर उगाच एक 10-20 मताचा फरक राहतो, 5-50 मताचा फरक जास्त. पण एवढा मोठा फरक कसा का पडला? म्हणून त्या अनुषंगाने पालकमंत्री होते तेव्हा भुमरे साहेब, ते स्वतः आणि जिल्हाधिकारी ते गावात आले जांभडीला आणि त्यांनी मला तिथं न बोलवता ते स्वतः गावात येऊन तिथं माझा सत्कार केला त्यांनी की एवढ्या मोठ्या फरकाला तुम्ही निवडून आले. आणि त्या लोकांना जी प्रेरणा होती की हे काहीतरी करू शकता, त्याला आपण पूर्णपणे उत्तर देण्यासाठी तेव्हापासून ज्या कामाचा झपाटा घेतला आम्ही, तर माझ्या पूर्ण फॅमिलीचं पाठबळ मला मिळालं आणि पूर्ण गावाचे आशीर्वाद, लोकांचा सपोर्ट, यामुळं आम्ही पूर्ण वाड्या वस्त्या जोडल्या
पूर्ण रस्ते जोडले, पूर्ण गावात 100% काँक्रिटीकरण केलं, जल जीवनची योजना राबवली, जवळ 3 कोटीची योजना आम्ही आज राबवलेली आहे. आम्ही कोणत्याच खेड्यात असे ट्यूब लेवल नळ नाहीये, आम्ही ते ट्यूब लेवल नळ केलेले. आज जर या इकडच्या गल्लीत या शेवटच्या घराला जेव्हा हांडा भरेल, तर शेवट तिकडच्या टोकाला सुद्धा हांडाच भरला पाहिजे. म्हणजे पूर्ण असं ट्यूब लेवल नळ योजना केलेली आहे. ती नळ योजना बघायला आमच्याकडे आता लोक येतात बाहेरचे, त्या नियमाप्रमाणे ते पण सुद्धा आपली नळ योजना ते राबवायला लागली ते. आणि त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही ज्या लोकांना प्रवृत्त करत होतो की आपल्या ह्या काम करायचं ते काम करायचं, ती प्रेरणा घेऊन पुढे पुढे जात असताना लोकांनी एवढा सपोर्ट केला की आम्ही जवळ 4 वाड्यावरचे पूर्ण रस्ते जोडले, 2 रस्ते डांबरीकरणाने जोडलेले, 3 रस्ते पक्के केले, त्याच्यात 2 लेअरचे खडीकरण करून, मुरुम भराई करून, आणि बाकीचे जे शोष खड्डे असेल, सिमेंट बंधारे असतील, नाला बांध असतील, कंपोस्ट जे असतील, आता पोखरामध्ये गाव आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही आमची कामं होणार आहे. आणि या अनुषंगाने एक लोकमतचा अवॉर्ड ठेवलेला होता. त्यांची ज्युरी गावात आली, त्यांनी हा कामाचा आमचा पूर्ण लेखाजोखा बघितला आणि त्यांनी आम्हाला मागच्या वर्षी म्हणजे मोठा पुरस्कार आम्हाला लोकमत अवॉर्डचा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच अनुषंगानं परत हे सगळं पाहता मागच्या महिन्यामध्ये पूजनीय दादासाहेब त्याचे नाही दादासाहेब आपले दादा महाराज जे म्हणतात माऊली स्वामी समर्थ महाराज, त्यांचे जे शिष्य आहे त्यांचा आपल्याला पुरस्कार मिळाला. तो बी आपल्या पालकमंत्री शिरसाट साहेबांचे असते. बहुत बढिया. तर नक्कीच दादाचं कार्य आहे, खरात दादा जे आहे अगदी प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांची विचारपूस करून सामाजिक दृष्टी समोर ठेवून राजकीय आणि सामाजिक एकत्र आणून म्हणजे 100% समाजसेवापैकी 80% समाजसेवा आणि 20%च राजकारण, इतकी मोठं देण दादाचं आपल्या जांभळी आणि परिसरामध्ये कार्य आहे. तर नक्कीच आपण हे जे ब्रॉडकास्ट करणार आहोत युट्यूब चॅनलवर करणार आहोत, ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे युट्यूब चॅनलवर आपण हे प्रसार करणार आहोत. आणि आता माझे जे हा शंकर वानखेडे मित्र मंडळाच्या माध्यमातून खरात पाटील दादा जे आहे सरपंच, हे मित्र कंपनीपैकी एक आहे आणि मित्र कंपनीपैकी एक म्हणूनच आम्ही हा ब्रॉडकास्ट प्रसारित करणार आहोत. तर मित्रांनो, कार्याची दखल झाली पाहिजे आणि कार्यात चर्चा झाली पाहिजे, एकमेकांमध्ये सामील होऊन एकमेकाला गाईडलाईन दिली गेली पाहिजे. दादानं ज्या पद्धतीने राजकीय हालचाली करताना जांभळी गावाचं सरपंच पद जेव्हा घेऊन हातात घेतलं तेव्हा विकास दाखवला. दादा शब्दातून मी स्वतः बघितला. वाकोद फाटा, जांभळी फाटा जे आहे ते गावापर्यंत आणि पुन्हा मोवाडी पर्यंत जो रस्ता इतका व्यवस्थित झाला. काही बाकी रस्ता मोवाडीच्या पुढे आहे, मोवाडी ग्रामपंचायतचा तो प्रश्न आहे, परंतु दादानं त्यांच्या हद्दीमध्ये इतका भारी रस्ता बनवला. अगदीच दादा तुमचं अभिनंदन, कारण की जांभळी गावाला जो रस्ता कधीच नव्हता तो आज जांभळी गावाचा रस्ता कधी बघितला तर अभिमान वाटतो, इतका चांगला आणि गुळगुळीत रस्ता झालेला आहे. तर दादा, या राजकीय हालचाली अतिशय सुंदर आणि तुम्ही एक उद्योगपती आहात, तुमची फॅमिली सर्व एकत्र आहात. तर आता आपण थोडस उद्योगाकडे वळणार आहोत. तर आज आपले हा जो उद्योग आहे हा फॅमिली उद्योग आहे. फॅमिलीच्या माध्यमातून म्हणजे अगदीच तुमचे सर्व भाऊ आणि तुमचे पुतणे वगैरे आणि तुमचे सगळे परिवार त्यात मिक्स आहात. तर काही आपल्या उद्योगाबद्दल थोडस आमच्या मार्ग ज्या आहे प्रेक्षक त्यांना थोडं सांगा. हा उद्योग म्हणजे आमचे मोठे बंधू स्वर्गीय माधव अण्णा खरात यांच्या माध्यमातून आम्ही सुरू केला. एक छोटस जुनं फर्ग्युसन ट्रॅक्टर घेतलेलं होतं आम्ही, म्हणजे 2090 मध्ये 1990 मध्ये. तर त्या ट्रॅक्टरवर इतकं आम्हाला साथ दिली, तर त्या ट्रॅक्टरवर एक नवीन ट्रॅक्टर आम्ही परत घेतलं आणि तेव्हापासून जी भरभराट चालू झाली. तर छोटे छोटे कामं घ्यायचे, छोटे छोटे सिमेंट बंधारे करायचे, छोटे छोटे ग्रामपंचायतचे कामं घ्यायचे. या छोट्या छोट्या कामातून आज आमचे म्हणजे अनलिमिटेड काम आपल्या सोसायटीवर रजिस्ट्रेशनवर घेऊ शकतो, एवढी मोठी प्रोसेस त्यात चालू आहे.
आणि याच्यात सगळ्याच फॅमिलीचं पाठबळ आणि मोठ्या लोकांचा, साधू संतांचा आशीर्वाद यामुळेच आपण या प्रोग्रेसकडे गेलेलो आहे. याच्यात आमचे आई वडिलांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांचे कष्ट आणि आमचे मोठे बंधू स्वर्गीय माधवराव अण्णा खरात यांचा खूप मोठा मोलाचा वाटा याच्यामध्ये आहे आणि त्यांचीच पुण्याईमुळे आम्ही हे सर्व काही करू लागलोय. वा वा, अतिशय सुंदर. दादांनी परिवाराच्या माध्यमातून उद्योग उभा राहिला आणि तो उद्योग कशा प्रकारे उभा राहिला, कसं सुरुवात होती या माध्यमातून आपलं सांगितलं. मी जे बी लोक आमच्या युट्यूब चॅनल फॉलो करतायत त्या सर्वांना सांगू इच्छितो, उद्योग हा आपल्या परिवारातून सुरू होतो. वैचारिक दृष्टिकोन समोर ठेवला तरच उद्योगपती बनवू शकतं. आज खरात पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ओळखीला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि त्यांचा उद्योग जो आहे कॉन्ट्रॅक्टदार सिस्टम आहे. कॉन्ट्रॅक्ट ते खरात फॅमिली कॉन्ट्रॅक्टदार आहे. तर आपली ही जी कंपनी आहे या कंपनीत किती वर्कर काम करतात आणि कशा प्रकारची आपली सिस्टम चालते? आज जवळजवळ आमच्याकडं 70 ते 80 नुसते ड्रायव्हर लोकच आहे. पूर्ण हायवा असेल, पोकलँड असेल, ट्रॅक्टर असेल आणि बाकीचे जे अदर वर्कर्स आहे ते 60 ते 70 प्रत्येक रोडवर हजर असतात, म्हणजे कामाला चालू असतात. 4 ते 5 ठिकाणी साईट चालू असते. 2 स्टोन क्रेशर आहे, त्या 2 स्टोन क्रेशर वेगवेगळे लेबर असतात. त्यांची साईट वेगवेगळी चालू असते, यांची साईट वेगळी चालू असते. खडी मशीनवर दिवस पाळीचे लेबर वेगळे असतात, रात्रपाळीचे लेबर वेगळे असतात. या माध्यमातून कमीत कमी 200 लोकांचा रोजगार आज आपल्याकडे कंटिन्यू चालू असतो आणि जे कंटिन्यू आमच्याकडे ड्रायव्हर लोक असतात किंवा वर्कर्स असतात त्यांच्यासाठी आम्हाला आमच्या घरातले एक सदस्य म्हणून आम्ही त्यांच्या सोबत वागत असतो. त्यांच्या सोबत कधी जेवायला बसलो, त्यांचं ताट वेगळं राहत नाही, आमचं ताट वेगळं राहत नाही. त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही जेवत असतो. असं आमच्याकडे कधी दुधाभाव राहत नाही की तो वर्कर आहे आणि त्याच्या शेजारी मी कसं बसू. त्या दिवाळीला त्यांना कपडे आणले तर त्याच्या सोबतच आमचे बी कपडे, आम्ही त्यांना जे कपडे घेतले तेच आम्हाला सुद्धा आम्ही कपडे घेतले. आमचे वेगळे कपडे आणि त्यांचे वेगळे कपडे नाही. म्हणून ते त्यांच्यामुळे आम्ही आज इथं आहे. कारण ते नसले तर आपणही काम करू शकत नाही किंवा आपली बी कंपनी चालू शकत नाही. म्हणून त्यांच्यामुळे आपण आहे, म्हणून आपण हे जाण ठेवली पाहिजे की आपण मोठे झालो म्हणून आपण आपल्याच ताटात राहायचं. हा एक वेगळा दुजाभाव कधीच करत नाही. ही अशी पद्धत आमच्याकडे सगळं काम चालू असतं. नक्कीच अतिशय मोलाचं मार्गदर्शन दादांना आपल्याला दिलेलं आहे. मी मेसेज देऊ इच्छितो दादाच्या शब्दातून या भागातील परिसरातील नागरिकांना. बंधूंनो, आपल्या आजूबाजूला जो उद्योग उभा राहिलेला असेल, जे उद्योगपती लोक असतील, तुम्हाला जर कधी काही शिकायचं असेल तर नक्कीच त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या अस्तित्वात यायला पाहिजेत. त्यांच्या सहवासात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं उद्योगपती कसं होता येईल. कारण की जेव्हा तुम्ही काही बघसाल तेव्हा तुम्ही शिकाल. आणि म्हणून आजूबाजू परिसरामध्ये जे लोकांनी गैरसमज फैलवले आहे ते गैरसमज मनातून काढून टाका. जिथं तुम्ही शिक्षण तुम्हाला फक्त शाळे कॉलेजमध्ये शिक्षण लिहिण्या वाचण्यापुरतं दिलं जातं, परंतु उद्योग हा उद्योगपतीच शिकवू शकतो. काम करणं हे काम करणारे व्यक्तीच ज्या ठिकाणी काम चालतं तिथं शिकायला भेटतं. प्रॅक्टिकल कामाला महत्व आहे हे दादाने यातून दाखवून दिलं. आणि म्हणून कोणासंगत राहिलं म्हणजे त्याची गुलामगिरी करणं हा भाग नसतो. तर ज्यांच्या संग जे हुशार आहे, उद्योजक आहे, कार्यकौशल्य आहे, त्यांच्यात काही टेक्निक आहे, ती टेक्निक तुम्हाला त्यांच्या सहवासात राहून शिकायला भेटते. हा या मागचा माझा उद्देश आहे सांगण्याचा, की आजूबाजू परिसरात जर कधी कुठे मोठे उद्योग असेल, काही असेल तर त्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य आपण करावं आणि मनात गैरसमज करून चालणार नाही. पायी पायी जमा करून यांनी छोटस एक फर्ग्युसन ट्रॅक्टर घेऊन नंतर एवढा मोठा 80 ड्रायव्हर ज्या कंपनीत आहे ती कंपनी कशी उभी केली असेल खरात फॅमिली याचं जिथं जातं उदाहरण जांभळी गावचे सरपंच माननीय श्री दिनकर दादा खरात पाटील हे आहे. तर दादा, अतिशय आनंद वाटला की तुम्ही उद्योग आणि सामाजिक आणि राजकीय या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काही आपण आता थोड्या परिवाराबद्दल 2 शब्द सांगा की किती आपले परिवारात सदस्य आहे आणि किती भावाचा विस्तार आहे, पुतणे वगैरे, आणि मग आणि तुमचे जे सोयरे वगैरे आहे आज किती तुमच्या संघ सोयरीक झालेले आहे तुमच्या घरातून, ते थोडस ते कधी सांगाल तर आम्हाला तुमच्या ज्या फॅमिली बद्दल जी आमच्या प्रेक्षकांची जी अटॅचमेंट आहे ती जास्त आपुलकी वाटेल.
आज म्हणजे आजच्या आलेल्या आम्ही 4 भाऊ आहोत. 4 भावांचे प्रत्येकाचे 3-3 मुलं, दोघांची 2 मुलं, असे खूप मोठा परिवार आहे. आज जर आमच्या पूर्ण फॅमिलीचं हे घेतलं तर 40 लोकांची आमची मोठी फॅमिली आहे. वाव. आणि पूर्ण 40 लोकांची फॅमिली आम्ही पूर्ण एकाच छताखाली राहतो. कोणी वेगवेगळं राहत नाही आणि कोणी असं हे नाही. पूर्ण सगळ्यांचं जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहे. सकाळी उठल्यानंतर आपापल्या पूर्ण जबाबदाऱ्या पार पडत असतो. एकाही माणसाला कुठलंही व्यसन नाही. मुलं कुठली सुपारी सुद्धा खात नाही. प्रत्येक आपल्या आपल्या व्यवसायाला सकाळीच उठला की कोणी बाहेर बसणार नाही किंवा 10 लोक जमले त्याच्यात हा करणार नाही. कोणी पोरांमध्ये जाणार नाही. कुठं त्यांना आपलं काम आणि आपलं धंदा हेच फक्त माहित आहे. दुसरं काही त्यांना माहित नाही. हेच आपल्या फॅमिलीचं आमचं एक वैशिष्ट्य आहे. आणि पूर्ण फॅमिली एकाच दिलानं एका जुलानं राहतात. कुठेही वादविवाद नाही. महिलांमध्ये वाद नाही, भावात वाद नाही, पुतण्यामध्ये वाद नाही. हे सगळं एका दिलानं राहतात. म्हणून हे सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणि हे सगळ्यांची एकजुटा आणि एकजूट असल्यामुळेच हे सगळं काही शक्य होऊ लागलं. त्याच्यामुळं काही आमचे काही परमेश्वराचे उपकार कार्य तुमचं कार्य बी आहे. अगदीच खरात पाटील या परिवाराचं कार्य आहे आणि एकमेकांचा जोडजमाव आहे आणि एकमेकांमध्ये फॅमिली कसे एक ग्रो करेल, कशी फॅमिलीतले एकमेकाला संस्कार दिले, हे परिवाराचे संस्कार असतात की कुठल्याही प्रकारचं कोणामध्ये ढवळढवळ न करता आपण आपल्याला ज्या परिवारात चांगल्या प्रकारचं शिक्षण, ज्या चांगल्या प्रकारचे संस्कार भेटले त्याची सदुपयोग घेऊन या मार्केटमध्ये आपल्या परिसरामध्ये राहायचं. उद्योग आता खरात फॅमिली मोठी उद्योगपती आहे आणि 40 नागरिकांचा एक परिवार हा खूप मोठा मेसेज घेण्यासारखा आहे. नवरा बायकोचा वाद होतो, नवरा बायको एकत्र राहत नाही, कितीक लोकांच्या फॅमिली तुटलेल्या आहेत. पण आमचे मार्गदर्शक व उद्योगपती, युवा उद्योगपती मान्य श्री दिनकर पाटील खरात साहेबांच्या ज्या शब्दातून आम्हाला असं शिकायला भेटलं. बघा, तुमचा जर जोडजमाव नसेल, तुम्ही एक फॅमिली एक मिळून राहत नसेल तर तुमचा कुठल्याही प्रकारचा उद्योग किंवा तुमच्याकडे 2 पैसा कधीच जमा होऊ शकणार नाही, हे दादांनी त्यातून समजावून सांगितलेलं आहे. तर माझी विनंती आहे, या चिंचोली, लिंबाजी, जांभडी आणि कन्नड तालुक्यातील आजूबाजू परिसरातील जेवढे माझे फॉलोअर आहे, शंकर वानकर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक चॅनलच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ध्यानात ठेवा, जोड जमावाशिवाय काहीच नाही. 4 लोकांत जाऊन तुम्ही शिकू शकता आणि परिवारात लोक एकमेकाला कॉपरेट करतात. जेव्हा तुमची 40 लोकांची फॅमिली आहे, मजा आली कोणाची तुमच्याकडे बघण्याची. आणि हा यांचा मोठा आता युवा उद्योजक म्हटल्यानंतर दादाचं एक कार्य आहे. दिनकर भाऊ खरात पाटील हे सर्व फॅमिलीला घेऊन चालणारे आणि सगळी फॅमिली यांना घेऊन चालणारी असं यांचं नेतृत्व आहे आणि नक्कीच असं नेतृत्व समोर यायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही यंग आहात, तुम्ही कार्यकौशल्य आहात, पण तुमच्यामध्ये समजदारी, अंडरस्टँडिंग पण तुमच्यामध्ये यायला पाहिजे. खरं तर मी खरात फॅमिलीचा इतका जबाबदारी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नाही, पण आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग पाटील, तात्याराव भुजंग साहेब सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून दिनकर खरात पाटील यांच्यापर्यंत मी पोहोचलेलो आहोत. तत्पूर्वी मान्य श्री प्रवीण खरात साहेब जे आहे, युवा उद्योजक यांच्याच फॅमिलीचे मेंबर, यांचे पुतणे, त्यांचा माझ्यासारख्या आता मी एक वकील आहे, पण माझ्या डोक्यावर त्यांचा बी हात आहे आणि खरात फॅमिलीचा हात आहे. नक्कीच यांच्याकडून आपल्याला, या फॅमिलीकडून आपल्याला, यांच्या कंपनीकडून आपल्याला खूप काही भेटायला शिकायला भेटू शकतं. मी वकील जरी असलो, मला जरी 22-25 वर्षाचा अनुभव जरी असला, तरी सुद्धा एक फॅमिली जेव्हा पूर्णपणे एकजूट म्हणून पुढे चालती तर ती खरात फॅमिली आहे. आमचे दादा मान्य श्री दिनकर भाऊ खरात पाटील व त्यांची सगळ्या फॅमिली यांच्याकडून घेण्यासारखा आहे. विचार आणि संस्कार या दोन्ही गोष्टीचं मिक्स करून आणि व्यापार आणि उद्योग या दोन्ही ह्या गोष्टीला कसा तुम्ही ग्रो करून घेऊ शकता सगळं एकत्र आणून, ते आम्हाला इथे शिकायला भेटलं. नक्कीच ही गोष्ट समजण्यासारखी आहे. दादानं राजकीय गोष्टी सांगितल्या, सामाजिक गोष्टी सांगितल्या. आता आपल्याला फक्त दादाला एक विचारायचंय की बा, आपले जे सोयरी काय, तुमच्या सासरवाडीबद्दल थोडं सांगा आणि मामाचं गावाबद्दल 2 शब्द सांगा, म्हणजे जेणेकरून त्या फॅमिलीला वाटेल की बा खरात पाटील आज ते आम्हाला आमच्याबद्दल चर्चा करतात. माझे सासरवाडी आहे बुलढाणा, तालुका जिल्हा बुलढाणा, तराडखेड म्हणून गाव आहे. आणि ते पण सगळे चांगले लोक आहे, सुसंस्कृत लोक आहे. त्यांनी पण मला चांगलं समजावून घेतलेले. माझी मिसेसचा मला या विकासामध्ये खूप मोठा मोलाचा हात असतो. बरोबर. ते माझ्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक कामात मला सहाय्य करत असते आणि सगळ्यांचं मोलाचं सहकार्य लागत असतं.
आणि मामा जे आहेत ते आमच्या गावातलेच आहे, पण ते आता संभाजीनगरला राहतात. त्यांचं खूप खूप मोलाचं मार्गदर्शन राहतं आम्हाला. त्यांचं खूप सहकार्य राहतं. कारण ते पहिल्या पूर्वीपासून संभाजीनगरमध्ये राहत असल्यामुळं आमच्या फॅमिलीला तिथं जाण्यासाठी किंवा शिकण्यासाठी एक राहण्याची एक जागा तिथं झालेली होती आणि त्या आम्ही हक्काने तिथं जाऊन राहत होतो. त्यामुळे त्यांचंही आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालेले आहे. आणि विशेष सांगायचं म्हणल्यावर श्रीमंत लोक खूप असतात. काही की लोकांकडे एवढी अफाट संपत्ती की त्यांना माहित राहत नाही की किती आपल्याकडे पैसा आहे म्हणून. पण वानखेडे साहेबासारखे माणसं जे मनानं श्रीमंत आहे ते खूप थोडे भेटत असतात. आणि अशा मनाच्या श्रीमंत माणसाच्या आम्हाला जो सहवास लाभला, आज त्यांनी सगळा पूर्ण त्यांचा शेड्यूल सोडून आज माझ्याकडे आले आणि माझं एवढं त्यांनी सगळं विचारपूस चौकशी केली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानतो. नक्कीच नक्कीच. खरात पाटील साहेब, पुन्हा आणखी एक आमचा प्रश्न आहे. आमचे मित्र मान्य श्री रवींद्र ताठे, ॲडव्होकेट रवींद्र ताठे पाटील जे आहे चिल्लोड, आपली भाषेत ते नेहमी नेहमी कौतुक करायचे. ताठे पाटील जे आहे ॲडव्होकेट, त्यांचा बी आमचा खूप वर्षापासून संबंध आहे. तेव्हा मी कदाचित खरात फॅमिलीशी जोडलेलो नव्हतो, पण जेव्हा इनडायरेक्टली मी खरात फॅमिली संघ ताठे पाटलाच्या माध्यमातून जोडलेलो आहे. छत्रपती संभाजीनगरला ताठे पाटील आम्ही लॉ कॉलेजला आणि वकिली व्यवसायामध्ये एकत्र होतो, तेव्हा ताठे पाटील 100% खरात पाटील साहेबांचं नाव घ्यायचं, खरात फॅमिलीचं नाव घ्यायचं. आणि नक्कीच आज मी स्वतः म्हणतो मी खरात फॅमिलीचा एक मेंबर आहे. त्यांचा मला सुद्धा खरात फॅमिलीचा मला सुद्धा आशीर्वाद आहे. आणि माझ्यासारखे अनेक जे होतकरू नागरिक आहेत त्यांना खरात फॅमिली जोडून घेतलेलं आहे. खरात फॅमिली एक चालतं फिरतं विद्यापीठ आहे. उद्योजक सहित त्यांनी माणुसकी जपलेली आहे. आणि आज त्या पद्धतीनं मान्य श्री दिनकर दादा खरात पाटील हे जांभळी गाव जसं त्यांचं नेतृत्व करतात, तसंच दादानं त्यांच्या शैलीतून सांगितलं की बा यातून आमचे जे प्रेक्षक आहेत जे फॉलोअर आहेत ते पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ज्यात कुठल्याही प्रकारचं मनात आणायचं नाही. ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी सातत्यानं जिंदगीभर एकत्र राहून आपल्या कार्याला धार दिली, त्यापैकी खरात फॅमिली आहे. तुम्ही सुद्धा मित्रांनो चांगल्या प्रकारचं फॅमिली एकत्र घेऊन तुम्ही उद्योगपती बनू शकता. मी या मेसेजद्वारे या चॅनलद्वारे मेसेज देऊ इच्छितो. मी जरी वकील असेल, मी या परिसरात माझं लहानचं मोठेपण गेलं, पण मला सुद्धा दिनकर दादासारखे माझे मोठे बंधू मान्य श्री उत्तमराव वानखेडे साहेब यांच्या आशीर्वादानं त्यांनी त्यांचं बोट धरून मला जेव्हा माझ्या जीवनामध्ये चालवलं, शिकवलं, जेव्हा मला शब्द मांडता येतो, जेव्हा माझ्या भावानं मला पुढे केलं, तर आता अतिशय माझ्या मनामध्ये, कारण की माझे बंधू मला नेहमीच प्रेरणास्थान माझे बंधू आहे. त्यांच्या माध्यमातूनच मला जे काही करता आलं, जे काही आज मी जे प्रश्न दादाला विचारू लागलेलो आहे ते माझ्या भावाचे आणि माझ्या आईवडिलाचे, माझ्या परिवाराचे आणि माझ्या मित्र कंपनीचे, तुमच्या सर्वांचाच आशीर्वाद मित्रांनो, की तुमच्या सर्वांमुळे मला चांगले विचार घेऊन पुढे जाण्याचा चान्स भेटला. तर आमच्यासोबत या टायमाला खरात पाटील आहे, मनोज भाऊ खरात साहेब आहे, आमचे मान्य श्री रमजान शाह आमचे मित्र आहे, तसेच मान्य श्री तात्याराव भुजंग. आम्ही सर्व ग्रुप कंपनीनं आज या ठिकाणी चर्चा केली. आमच्यात काही चुकून एखादा शब्द खालीवर झाला असेल तर मित्रांनो माफ करा, पण आमचा पॉझिटिव्ह व्ह्यू आहे आणि आपण पॉझिटिव्ह राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि असंच सहकार्य आपण नेहमी करत राहावं ही अपेक्षा पाळून आजचा एपिसोड आम्ही इथंच ठेवू. पुन्हा भेटू येणाऱ्या काळामध्ये. तो आणखी आम्ही नेक्स्ट चांगले आमचे जे पाहुणे असेल ते पाहुणे आम्हाला बरंच काही शिकवतात, कारण की आज खरात पाटलांच्या पद्धतीने आम्हाला एक उद्योगपती, युवा उद्योगपती आणि घरात प्रत्येक जण उद्योग कसा शिकवायचा, कसा करून घ्यायचा, तसं पद्धतीचं आम्हाला मान्य श्री खरात पाटील साहेबांना शिकवलं. तेच आज आम्हाला आमची शिदोरी आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.